वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी मला 5 कोटीपासून ते 50 कोटीपर्यंत ऑफर देण्यात आली होती, असा दावा बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे। आणि त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की ही ऑफर दुसरी तिसरी कुणी दिली नव्हती, तर या ऑफर मागे धनंजय मुंडे यांचाच हात होता। धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड याचा एन्काउंटर व्हावं अशी इच्छा होती आणि राज्य सरकारची पण तीच इच्छा होती। त्यामुळेच दोन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस दलातील गृह सचिव यांची बैठकही झाली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर। आणि त्यानंतर हा एन्काउंटर करण्यात येणार होता, परंतु काही कारणास्तव हा प्लॅन रद्द करण्यात आला, असाही दावा रणजित कासले यांनी केला आहे। आता रणजित कासले यांच्या दाव्यामध्ये किती तथ्य असेल हे आपण सांगू शकत नाही। काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल? कमेंट करा।